ओम श्री परमात्मने नमः. अष्टदशोध्याय मोक्ष संन्यास योग. हे कुशल रचनाकार आहेत. व्यास हे कुशल रचनाकार आहेत. त्यांनी वेदरूपी डोंगरातील उपनिषदांचे माळरान खणले. ते खणत असताना जे लहान मोठे दगड निघाले त्या दगडांची महाभारत रूपी भिंत गीता प्रसादाच्या भोवती बांधली. मध्यभागी एका विशाल दगडाने 15 मजली मंदिर तयार केले. त्यावर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील आत्मज्ञानाविषयी संवाद कोरला. 16वा अध्याय म्हणजे घंटेची ग्रीवा. कळस आणि ग्रीवा नीट बसावा म्हणून यांना जोडणारी साखळी म्हणजे 17वा अध्याय. 17वा अध्याय म्हणजे 18व्या अध्यायाचा ओटा, ज्याला कट्टा म्हणतात ना ते. 18व्या अध्यायाचा कळस रचून व्यासांनी हे मंदिर पूर्ण केले. या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानदेव आपल्या गुरूंचा जय जयकार करतात आणि म्हणतात, तुमचे वर्णन करण्यासाठी लागणारे शब्द माझ्याजवळ नाहीत. माझ्या मौन राहण्याचे लेणे तुमच्या अंगावर चढवतो. आबोल राहणे हीच तुमची स्तुती आणि काहीच न करणे हीच तुमची पूजा. 17व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की ओम तत्सत या नावावर श्रद्धा ठेवून सर्व कर्मे आचरत जा. तसे केले नाहीस तर सर्व कर्मे व्यर्थ जातील. अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण झाला की फलाविषयी विरक्ती ठेवून कर्मे आचरणे आणि कर्मे पूर्णपणे टाकणे यातील चांगले काय. खरे तर गीतेचे तत्व अर्जुनाला नीट कळले होते, पण भगवंतांचे मौन अर्जुनाला सहन होईना. भगवंतांनी बोलत राहावे म्हणून अर्जुनाने प्रश्न केला की संन्यास आणि त्याग यात फरक काय आहे. त्यावर भगवंत म्हणाले, सर्व कर्माचा त्याग म्हणजे संन्यास आणि कर्माच्या फळांचा त्याग हा नुसता त्याग. कुठलेही कर्म होत असताना त्याचा परिणाम म्हणजे दुसरे काम होतच असते. हे दुसरे काम म्हणजे कर्माचे फळच असते. नित्य नैमित्तिक कर्मे करावीत, पण त्याचा कुठलाही फळाचा उपभोग घेण्याचा अभ्यास सतत चालू ठेवावा. त्याला जाणकार लोक त्याग असे म्हणतात. आता भगवंत आपले मत मांडतात. भगवंत म्हणतात, अर्जुना जो मोक्षार्थी आपल्या ध्येयाबाबत जागरूक असेल त्याने यज्ञ दानादी आवश्यक कर्मांचा त्याग करू नये. धर्माबाबत करावी लागणारी कर्मे योग्यपणे आचरत राहिले की रज आणि तम झडून जातात. माणूस सत्वगुणी होऊन आत्मज्ञानाचा प्रकाश दिसू लागतो. स्वधर्मांची कर्मे करणे आवडत नाही म्हणून ती टाकणे हा तामस त्याग आहे. आरंभिलेल्या कर्माची कटकट ते सुरू असताना ध्यानात येते तेव्हा ते कर्म मनुष्य टाकतो. तो राजस त्याग होय. अशा व्यक्तीला त्यागाचे फळ मिळत नाही. आपल्या धर्माप्रमाणे जे कर्म आपल्या नशिबी आले असेल ते अत्यंत प्रेमाने आचरणात आणतो. मी हे कार्य करीत आहे असा विचार न करणे आणि फळाची अपेक्षा न करणे, अशा त्यागाला सात्विक त्याग म्हणतात. अशा त्यागाने रजतमांचा विनाश होतो. मनोवृत्ती अविचल राहते. कर्म आणि कर्ता हे भाव उरत नाही. कर्माचा त्याग करायचा असेल तर कर्माचे फल ईश्वराला अर्पण करावे. त्याच्या प्रसादाने ज्ञान प्रकट होते. धनंजया, ह्या विश्वपसारा कर्माच्या फळांचाच परिणाम आहे. जे यांचा उपभोग घेतात तेच यात अडकतात. कर्मांना इष्ट, अनिष्ट आणि इष्टनिष्ठ अशी 3 प्रकारची फळे लागतात. इष्ट फळ म्हणजे इंद्रादी देवतांचे देह लाभणे. इष्टनिष्ठ फळ म्हणजे मानव जन्म प्राप्त होणे. अनिष्ट फळ म्हणजे किडे, मुंगी व पाषाण यांचा जन्म प्राप्त होतो. जे लोक आशा धरून कर्मे करतात त्यांना हे त्रिविध फळे भोगावीच लागतात. देहाच्या क्रियांशी आत्म्यांचा संबंध नसतो. आत्मा हा कार्याचा साक्षी असतो. सरोवरातील कमळे सूर्योदय झाला आहे असे सांगतात आणि भ्रमराकडून आपल्या मधाचा उपभोग घेवितात. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी असलेली कर्मे अन्य कारणाने वारंवार उत्पन्न होतात. त्यांची 5 कारणे आहेत. पहिले देह म्हणजे अधिष्ठान. दुसरे कर्ता, यालाच वेदांती जीव म्हणतात. कर्ता म्हणजे देहातील असलेल्या चैतन्याचे प्रतिबिंब. तिसरे कारण दाही इंद्रियांचा क्रियांचा समूह. चौथे कारण देहातील वायुतत्वांचे क्रियाशील असणे. आणि 5वे कारण दैव म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांचा समूह. कर्माची उभारणी मनापासून सुरू होते. मनामध्ये संकल्पाचा जन्म होतो. मग तो संकल्प बुद्धीला कळवतो. जीव हेच कर्म आपल्या देहाकडून देहासाठीच करून घेत असतो. कर्माची योग्यता आणि अयोग्यता हे शास्त्र नियमांवर अवलंबून असतो. या कर्मामध्ये आत्मा बांधला गेला आहे असे म्हणतात. देहामध्ये असूनही जो या कर्मांचा स्वतःला स्पर्शही करू देत नाही तो मुक्त पुरुष असतो.
अविद्येच्या झोपेमध्ये हा विश्वरचनेचे स्वप्न पाहत असतो. याच्यावर गुरुकृपा होते आणि गुरूंनी दिलेल्या मंत्रोच्चाराने हा जागा होतो. तो जे विश्वरचनेचे स्वप्न पाहत असतो ते निघून जातो आणि त्याचे चित्त पूर्णपणे अद्वैत भावनेने व्यापते. मुक्त पुरुषांचे देह पूर्वसंस्काराप्रमाणे कार्य करतात, पण ते संत पुरुष निष्कलंक आत्मतत्व झालेले असतात. कर्म करता आणि करणे यावर त्रिगुणांचा अधिकार चालतो. ज्ञेय आणि ज्ञाता यांच्या स्वतंत्र अस्तित्वाला जे विलय करते ते सात्विक ज्ञान होय. या अवस्थेत शुद्ध ज्ञान शिल्लक राहते. राजस ज्ञान जीवाला आत्मज्ञानापासून दूर नेते. त्याला जगात सगळीकडे भेदभावांची खेळ दाखवते. हा भेदभाव खोटा असला तरी राजसज्ञानामुळे ते खरे वाटते. जगात जे जे आहे ते स्वतःने भोगण्यासाठीच आहे असे तामसी मानवाला वाटते. ईश्वर पाप पुण्य या कल्पनेने व्यर्थ आहेत असे त्याला वाटते. अशा रीतीने कर्त्याच्या त्रिगुणयुक्त ज्ञानामुळे 3 प्रकारचे होतात. कर्माचे सात्विक कर्म, राजस कर्म आणि तामस कर्म. आणि तामस कर्म हे 3 प्रकार असतात. ह्या कर्माच्या भेदानुरूप कर्त्याचेही सात्विक कर्ता, राजस कर्ता आणि तामस कर्ता असे 3 भेद होतात. या प्रकारे कर्म, कर्ता आणि ज्ञान या तिन्हीची त्रिविध लक्षणे भगवंतांनी अर्जुनाला विस्ताराने सांगितली. सत्व, रज आणि तम हे त्रिगुणच माणसाला त्रिविध आचरण करायला लावतात. यांचा जोपर्यंत त्याग करता येत नाही तोपर्यंत मनुष्य संसार सागरात तरुण जाऊ शकत नाही. कृत्य आणि अकृत्य म्हणजे कर्म आणि अकर्म यांचे स्पष्ट ज्ञान ज्या बुद्धीला होते ते सात्विक बुद्धी होय. आपले कल्याण कशामध्ये आहे हे ज्या बुद्धीला पारखता येत नाही ती बुद्धी राजस बुद्धी असते. जे नीतियुक्त आचरण करत असते ते तामस बुद्धीला पापमय वाटते. वेदांनी मान्य केलेल्या आचरण नियमांविरुद्ध तामसी बुद्धी आचरण ठेवते. बुद्धीच्या ह्या वृत्तीतून कर्माची रचना होते, पण रचना होईपर्यंत बुद्धी स्थिर राहावी लागते. ही स्थिरता धृतीमुळे येते. धृती म्हणजे धैर्यामुळे. धैर्य, दृढता आणि दृढ संकल्प याला धृती म्हणतात. धृतीचे 3 भाग होतात. बलवान धृती चित्तात उठल्यावर ती मन, प्राण आणि इंद्रिय यांना त्यांच्या सर्व स्वाभाविक क्रियांपासून दूर करते. अभ्यासाने सर्वांना ध्यानात ढकलते आणि जोपर्यंत ती सर्वांना परमतत्वांच्या स्वाधीन करत नाही तोपर्यंत तेथेच कोंडून ठेवते. या धृतीला सात्विक धृती म्हणतात. राजस धृती देह धारण केल्यावर जो कर्म धर्म जो केवळ धर्म, अर्थ आणि काम यांच्या सिद्धीसाठी अखंड कष्ट घेत राहतो. तामस धृती आळस, झोप, देह आणि द्रव्य यावर जो प्रेम करतो. मूर्खपणाचे वागणे आणि ताठा हे 5 दोष यांच्यामध्ये असतो त्याला तामसी धृती म्हणतात. बुद्धी आणि धृती यांमुळे कर्त्याला जे फळ मिळते त्याला सुख म्हणतात. हे सुख 3 प्रकारचे असते. या त्रिगुणात्मक सुख म्हणजे वस्तुतः जीवात्म्याची अवघड परतत्वाची भेट होणे हेच खरे सुख. ही आतुर भेट घडल्यावर पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. वैराग्यापासून सुरू होऊन आनंदी समाधानाने जे विश्राम पावते ते सात्विक सुख असते. विषय आणि इंद्रिये यांच्यापासून जे सुख मिळते ते राजस सुख असते. प्रकृतीने घडवलेल्या या जगात कोणताच प्राणी असा नाही की जो त्रिगुणांनी बद्ध नाही. या गुणांनी देवांनाही आपल्या पकडीत ठेवले आहे. मग सामान्यांचे तरी काय? या गुणांमुळे 4 प्रकारची माणसे घडवली: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणांपासून सत्वगुण जागृत झाला आणि गतिशील असतो. क्षत्रियांमध्ये सत्वगुण गतिशील नसतो. दोघांमध्ये राजस आणि तम असतात, त्यांचे प्रमाण कमी असते. वैश्यांमध्ये रजोगुण प्रभावी असतो आणि सत्वगुण गौण असतो. शूद्रांमध्ये रजोगुणाला तमाचीच प्रेरणा लागते आणि सत्वाग्नी गौण असतो. यानंतर भगवंतांनी या चतुर्वर्णांची कर्तव्ये सांगितली. ब्राह्मण आपली सर्व कर्मे शम, दम, तप, शौच, क्षमा, आर्जव, ज्ञान, विज्ञान, आस्तिक या 9 गुणांनी आचरण करतो तो ब्राह्मण असतो. क्षत्रिय शौर्य, तेज, धैर्य, दक्षता, झुंज, ईश्वर भाव हे गुण यांच्यामध्ये जन्मताच असतात. वैश्य शेती करणे, गवळ्यांचा धंदा करणे, व्यापार करून नफा कमवणे ही त्यांची कार्य असतात. शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य म्हणजे शूद्र काय करतात ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा करून जीवन जगणे. ईश्वर माणसाच्या जीवात्म्याला बाहुली करून ठेवतो. म्हणजे ज्याप्रमाणे कटपुतली असते ना, आज आपण कटपुतली म्हणतो त्याला त्यावेळेसला हे आपलं काळसूत्री म्हणत होते. तिच्यावर आवितेचे कपडे चढवतो आणि ही कटपुतली बाहुलीला नाचवणारा बोल
अहंकार रूपी सूत्राने नाचवत असतो. निरपेक्ष पूजेने प्रसन्न होतो आणि प्रसाद म्हणून वैराग्य भाव देतो. वैराग्य उद्भवले की आत्मतत्व वाचून दुसरे काहीही आवडेनासे होते. स्वधर्माचरण हे कष्टप्रद असले तरी परिणामाकडे लक्ष ठेवून स्वधर्माचे आचरण करावे. आत्मज्ञानाचा लाभ हवा असेल तर कर्मे करावीच लागतात. स्वकर्माच्या आचरणाला ईश्वर महापूजा समजतो. त्या पूजेमुळे प्रसन्न होऊन ईश्वर तम आणि रज या गुणांना काढून टाकतो आणि अमृतमय अशा आत्मतत्वांची तीव्र उत्कंठा चित्तामध्ये जागी करतो. त्याच्या चित्तातील संसारिक रुची निघून जाते. त्याचे मन आणि बुद्धी अंतर्मुख होतात. खरे ज्ञान हेच विश्रांतीचे स्थान आहे असे वाटू लागते. त्याच्या देहाकडून कार्य घडत असतात. त्यामुळे त्याच्या प्राक्तनाचा म्हणजे नशिबाचा नाश होतो. तो कुठलेच कार्य स्वेच्छेने करत नाही. असे झाल्यावर त्याला गुरु भेटतात. त्याच्या उपदेशामुळे अविद्येचा अंश निघून जातो आणि निष्कर्म अवस्थेत पोहोचतो. बुद्धीचे मळ विवेकाने झटकून बुद्धी शुद्ध होते. द्वैत भावना टाकून आत्मचिंतन करू लागतो. इंद्रियांच्या प्रवृत्तीने मागे फिरून बुद्धी अंतर्मुख होते. इंद्रिये स्वच्छ झाल्यावर धृती त्यांना धारणेचा अभ्यास करावयास लावते. अशा स्थितीत साधक एकांतात राहतो. देहधारणेपुरते अन्नप्राशन करतो. बुद्धी आणि मन बाह्य जगताचा काहीच विचार करत नाही. ध्यान, ध्याता आणि ध्येय ही त्रिपुटी विसरून केवळ एकच रूप राहीपर्यंत योगाभ्यास करतो. योग साधनांचा बळकट आधार घेऊन आत्मतत्वांचे ध्येय गाठण्यासाठी चिंतनाचा अभ्यास करतो. ह्या कामात त्याला वैराग्याची साथ मिळते. असा हा वैराग्ययुक्त ज्ञानाचा अभ्यास करणारा पुरुष आत्मलाभाला योग्य होतो. या राजयोगरूपी घोड्यावर स्वार होतो आणि मोक्षरूपी विजयश्रीला वरण्याकरता संसाररूपी रणात निशंकपणे शिरतो. अहंकार, आसक्ती, दर्प, काम, क्रोध आणि परिग्रह या वैराचा तो निपात करतो. मी निस्संग आहे या विचाराने तो उडतो. ह्या दुर्जय परिग्रहावर मात केल्यावरच या संसार रणात कर्मयोगी विजयी वीर होतो. आत्मा अमानित्वादी म्हणजे गर्वराहित्य कैवल्य देणारे 18 गुण त्यांची मांडलिक होतात. मोक्षाच्या मार्गाने जाताना आत्मसाक्षात्कार होऊन असे दिसल्यावर कर्मयोगी साधनरूपी हत्यार खाली ठेवतो. ब्रह्म आणि ब्रह्म होणे यातील अंतर शांतीच्या योगाने नाहीसे होते. समभावयुक्त होतो. ज्ञानाने भेदभाव रहित झालेला असतो. ज्ञानभक्ती अनुभवावी लागते. ती शब्दांमध्ये सांगता येत नाही. गीता आणि इतर शास्त्रे यात एक महत्वाचा फरक आहे. इतर शास्त्रे अविद्या नाशाचे उपाय सांगतात आणि गीताशास्त्र हे स्वयंप्रकाशी आत्मज्ञान आहे. गीतेचा उद्देश आत्मज्ञान करून देणे आहे. अविद्यानाश आणि मोक्ष हे केवळ ज्ञान साधनेने जमते असा हा गीतेचा मुख्य सिद्धांत आहे. गीतेने आत्मसंपत्तीच्या लाभाचे पुष्कळ उपाय सांगितले. त्या सर्वांचे सार भगवंतांनी अर्जुनाला थोडक्यात सांगितले. तीही गीता. अर्जुना, निष्ठायुक्त कर्मयोगी स्वधर्माचरण रूपी पुष्पांनी माझी पूजा करतो आणि मी प्रसन्न होतो आणि त्याला ज्ञाननिष्ठ करतो. तुझ्या हातून घडणाऱ्या कर्मांपेक्षा आत्मतत्व भिन्न आहे हे तुझ्या ध्यानात आल्यावर परतत्व आणि तू यामध्ये अंतर नाही याचा तुला अनुभव होईल आणि तू बंधरहित होशील. तू संसारमुक्त होशील. अहंकाराच्या भूमिकेत जर तू राहिलास तर तुझे कधीच कल्याण होणार नाही. ईश्वर तुझ्या हृदयाकाशात आहे. तेथे राहूनच तो प्रत्येक प्राण्याला विषयाचा भोग घ्यायला लावतो. ईश्वराच्या अधीन असलेल्या प्रकृतीला काय पाहिजे ते करू दे. गीता हे नावाने ओळखले जाणारे हे वेदोपनिषदांचे सारूप तत्वज्ञान आहे. हे ज्ञान मोक्षदायी आहे. वस्तुतः हे ज्ञान सर्व प्रमाणांच्या पलीकडचे आहे. तुझे नशीब बलवंतर म्हणून मी हे शब्दात मांडले. तुझे अंतःकरण, तुझा देह सर्वत्र माझा अनुभव घेऊ. संतांच्या संगतीची आवड तू तुझ्या चित्तात निर्माण कर. माझे विश्वरूप असणे ही स्थिती ज्या नामात असेल ती माझी नामे उच्चारित राहा. तुझी गतीही तू माझ्यासाठीच होत आहे हे लक्षात ठेव. कर्मे मला अर्पण करणे, त्याने माझा संतोष मिळवणे, ज्ञानलाभ होऊन शेवटी मद्रूप म्हणजे भक्तीचा जिव्हाळा होणे हे त्याचे सार आहे. स्वतः सकट सर्व भगवंत आहे असा अनुभव येणे यालाच भगवंताला शरण जाणे असे म्हणतात. अशा प्रकारे वेदांचे मूळ असलेले सर्वांना पठणाचे अधिकार देऊन पवित्र करणारी ही गीता भगवंतांनी सांगितली. गीतेचा पहिला अध्याय विषयाचा उद्घाटक आहे. दुसऱ्या अध्यायात ज्ञान योगाची सुरुवात केली. तिसरा अध्याय कर्मकांडाचा आहे. अध्याय 4 ते 11
8 अध्याय देवता कांडांचे आहेत. अध्याय 12 ते 15 हे 4 अध्याय ज्ञानकांडांचे आहेत. अशा प्रकारे ही गीता वेदांप्रमाणेच त्रिकांडी आहे. ज्ञानानेच मोक्ष मिळते हे सूत्र मांडल्यानंतर ज्ञानाचे जे वैरी असतात त्यांचे वर्णन 16व्या अध्यायात केले आहे. शास्त्रांच्या मदतीने वैराचा नाश कसा करावा याचे निरूपण 17व्या अध्यायात केले आहे. आणि दुसऱ्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत जे विषय मांडले आहेत त्याचा सार 18व्या अध्यायात मांडले आहे. गीता सांगून भगवंतांनी मोक्ष प्राप्तीचा उपाय सोपा केला आहे. भगवंतांनी गीता जरी अर्जुनाला सांगितली तरी सर्व जगाचे कल्याण झाले आहे. गीतेचे अनुष्ठान कसे करावे हेही भगवंतांनी सांगितले. शुद्धाचरणी गुरुभक्त आणि ज्ञानशास्त्रांची आवड असणारा, माझी आणि माझ्या भक्तांची निंदा न करणारा, यांना या गीतेचा आशय सांगणारा असा तू मला प्रिय होशील. तू माझ्याप्रमाणेच होशील. ओम या अक्षरात परब्रह्म तत्व सामावले होते. ते गीता रूपात येऊन विस्तारित झाले. वेदांचे मर्म असणारी ही गीता जो कोणी माझ्या भक्ताला सांगेल तो देह टाकल्यावर मद्रूप होईल, म्हणजे मोक्ष प्राप्ती होईल. आणि देहात असतानाही माझे त्याच्यावर अपार प्रेम होईल. भगवंतांचे बोल ऐकता ऐकता अर्जुन स्वानंद सरोवरामध्ये बुडून गेला. त्याला सावध करण्यासाठी भगवंतांनी त्याला विचारले, ज्यासाठी तू मला हे शास्त्र सांगितले त्यासाठी तुला याचा उपयोग झाला का? तुझ्या मूर्ख कल्पनांचे निरसन झाले का? भगवंतांचे प्रश्न ऐकून अष्टसात्विक भावाने व्यापलेला अर्जुन भानावर आला आणि म्हणाला, भगवंता, माझा सगळा मोह निघून गेला. ते शब्दांमध्ये मांडता येणार नाही ते ज्ञान तुम्ही मातेच्या ममतेने मला दिले. माझे जीवन कृतार्थ झाले आहे. तुमच्या कृपेने झालेल्या आत्मज्ञानाने चित्तातला मोह नाहीसा झाला. नवे नवे मुळासकट उपटून गेला. तुम्हीच दृश्य द्रष्टा आणि दर्शन आहात. माझे गुरु होऊन तुम्ही मला जो उपदेश केला तो मला पटला. धृतराष्ट्राने कृष्णार्जुन संवादाचे कथन ऐकणारा संजय आनंदात बुडून गेला होता. तो धृतराष्ट्राला म्हणाला, राजन, देवानी तुमची ज्ञानदृष्टी जागी केली आहे. घोर रणभूमीवरही ब्रह्मानंद अनुभवता येतो असे स्पष्ट दाखवून दिले. श्रीकृष्णार्जुनामुळे अर्जुनाला आणि अर्जुन दर्शनामुळे श्रीकृष्णांना आनंद झाला आहे. हे किती आनंद झाला आहे ते सांगता येत नाही. महाराज, ज्याविषयी उपनिषदेही बोलू शकत नाहीत ते ज्ञान व्यासमुनींनी कृपेने मी आज ऐकले. एवढे बोलून संजय आनंद समुद्रात बुडून श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे म्हणत राहिला. अंध धृतराष्ट्राला याची काहीच कल्पना नव्हती. तो संजयाला म्हणाला, अरे तू श्रीकृष्ण श्रीकृष्ण काय करतोस, काय बडबडतोस? मला एवढेच सांग, युद्धात कोणाचा जय होणार? यावर संजय म्हणतो, महाराज, श्रीकृष्ण आणि त्याचा सखा अर्जुन ज्या बाजूने असतील त्यांचाच जय होईल. या विरुद्ध काही झाले तर विजय या शब्दाचा अर्थच उरणार नाही. ज्ञानदेव म्हणतात, 700 श्लोक रूपी किरणांची ही गीता सूर्य तळपत आहे. गीतेचे जे 700 श्लोक श्रेष्ठ आणि सुंदर आहेत, सर्व श्लोकांची योग्यता सारखीच आहे. ही भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती आहे. मी माझ्या सद्गुरु कृपेने ही गीता सोप्या भाषेत सांगितली. माझ्या सद्गुरूंनी तुमच्यासारख्या संतांची सेवा करण्याची संधी मला दिली, त्यामुळे माझे जीव यथार्थ झाले. तुमच्यामुळे जे आत्मज्ञानाचे व्याख्यान रूपी मंदिर पूर्णपणे रचले गेले. मी फक्त सेवेकरी झालो आहे. आता मी विश्वात्मक श्री गुरूंजवळ बसायदार म्हणून पुढील याचना करत आहे. हे विश्वात्मक देवा, प्रसन्न व्हा आणि माझी याचना पूर्ण करा. या जगातील खलपुरुषांनी आपले वाकडे वर्तन टाकून द्यावे आणि ज्यांना सज्जनांची संगती आवडो. पापांचा अंधार दूर होऊन स्वधर्माचरणाचा प्रकाश सर्व जगावर पसरो. ईश्वर निष्ठांच्या समूहाचा मंगल होवो. जो ज्यासाठी कष्ट घेईल ते त्याला मिळो. सर्व सज्जन लोक जगाला आपलेसे वाटोत. सर्वजण समाधानी राहोत आणि आदिपुरुष भगवंतांचे भजन पूजन करोत. जे लोक या गीतेत सांगितलेले आचरण करतील त्यांना पूर्ण कामत्व येऊन मोक्ष मिळो. विश्वात्मक भगवंत प्रसन्न होऊन त्यांनी माझ्या याचनेला मान्यता दिली म्हणून मी ज्ञानदेव अत्यंत आनंदी झालो. श्री शिवाच्या विद्याकुलातील श्री निवृत्तीनाथांच्या शिष्याने श्री ज्ञानदेवांनी हे देशी भाषेचे लेणे चढवलेले गीता महाराष्ट्र देशात गोदावरीच्या तीरावर पैठणपासून 5 कोसावर असलेल्या नेवासा या गावातील श्री महालयाच्या देवळात सांगितली. शके 1506 तारणनाम संवत्सरातील भाद्रपद महिन्याच्या वद्य षष्टीच्या दिवशी, म्हणजे कपिला षष्टी म्हणतात त्याला, श्री जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज
ज्यांना आपण शांतीब्रह्म म्हणतो, त्यांनी पाठपाठांतरे बिघाड झालेला आणि मुळात अतिशुद्ध असलेल्या ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नीटनेटका करण्याचे कार्य गोदावरी तीरावरील पैठण येथे पूर्ण केले. श्रीकृष्णार्पणमस्तु.